नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणी आपण ना एक 6 ते 7 वर्षाच्या मुलासाठी 6 किंवा 7 वर्षाचा मुलगा येईल, तर त्या 5.5, 6, 7 वर्षाच्या मुलासाठी एक आपण कुर्ता इथे आपल्याला कटिंग करायचा आहे. तर तेच या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर याची पूर्ण उंची जी आहे ना ती 25 इंच असणार आहे. आता सर्वप्रथम मी तुम्हाला इथे अस्तरावरती याची कटिंग करून दाखवते. तर इथे मी अस्तर ऑलरेडी कट करून घेतलेला आहे आणि याची पूर्ण उंची आपल्याला जी ठेवायची आहे ती 25 असणार आहे. म्हणजे मेन फॅब्रिक जे आहे ना तर त्याची 25 इंच. आता हे अस्तर आहे आणि कुर्त्यासाठी अस्तर हे पूर्ण खालीपर्यंत नसतं. तर या ठिकाणी 2, 3 किंवा 3.5 इंचांपर्यंत ना खालच्या बाजूने सोडून द्यायचं, म्हणजे त्याचे कमी घ्यायचं. अस्तर हे मेन फॅब्रिकपेक्षा कमी घ्यायचं. मग 25 इंच जर हाईट आहे तर 23 इंच इथे मी अस्तर घेतलेला आहे. आता इथे आपल्याला शोल्डर टाकायचा आहे. आता इथे हे फुल शोल्डर किती आहे ना तर त्याच्या निम्मा आपण इथे टाकायचं आणि त्यातून जवळपास म्हणजे आपलं 11 इंच आहे शोल्डर ना, तर त्यामध्ये आपलं अर्धा येतं 5.5 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच हे आपल्याला प्लस करायचं असतं. तर आपलं ते 6 इंच येतं. तर आपण इथे टोटल 6 इंचांवरती इथे मार्किंग करणार आहोत. कारण आपलं अर्धा इंच जे आहे ना, पाव इंच हे आपलं टिपमध्ये शिलाईमध्ये जातं आणि तिथून खाली आर्मोल देखील आपल्याला 6 इंचांवरतीच घ्यायचा. पट्टीच्या मदतीने एक सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे आपली जी गळारुंदी आहे ना ती टाकायची आहे. गळारुंदी इथे 2.5 किंवा 3 इंचांवरती तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर पुढच्या गळ्यासाठी किंवा मागचा गळा इथे मी 2 इंचांवरती घेते. हा पुढचा गळा घेतो आहे आपण. आपल्याला कॉलर द्यायची आहे, त्यामुळे कॉलर एवढ्या खाली देऊन आपल्याला चालणार नाही. तर इथे मी 2 इंचांवरती पुढच्या गळ्याची मार्किंग करून इथे फ्रेंच कर्वच्या मदतीने एक राऊंड असा शेप मी इथे ड्रॉ करून घेते. हे बघा, व्यवस्थित फ्रेंच कर्वच्या मदतीने तुम्ही इथे राऊंड शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं की थोडं अर्धा इंच खाली जायचं आहे, जेणेकरून आणि हे खालचं जे आर्मोल राऊंड आपण आर्मोलसाठी जी मार्किंग केली ना तिथून अर्धा इंच मागे जायचं. आणि हे का तर लहान मुलांचे शोल्डर जे असतात ते उतरते असतात आणि उतरते शोल्डर असल्यामुळे आपल्याला इकडच्या बाजूला म्हणजे आपण ब्लाऊजमध्ये कसं की गळ्याच्या बाजूला आपण उतार देतो, तर असं कुर्ता वगैरे कटिंग करतो ना तर त्यावेळेस आपल्याला आर्मोलच्या इकडे बाजूला आपल्याला उतार द्यायचा असतो, तिरकस उतार. आणि इकडे अर्धा इंच आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हा पुढच्या आर्मोलचा इथे शेप देऊन घ्यायचा आहे. कारण लहान मुलांचे आर्मोल जे असतात ना ते म्हणजे नाजूक असतात आणि त्यामुळे इथे हा शेप जो आहे तो थोडा, आणि पुढच्या आर्मोलचा शेप हा थोडा आतमधूनच असतो, तर त्या हिशोबाने इथे अशा प्रकारे हा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला छाती टाकायची आहे. छाती इथे आपली छाती आहे 26 इंच, तर त्यामध्ये आपल्याला चौथा भाग करून प्लस 1 ते 2 इंचांची लुझिंग ॲड करून आपल्याला तिथे ती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि आपल्या आर्मोल राऊंड आपण जिथून टाकला आहे ना तिथून आपल्याला खाली एक मार्किंग करायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोसेस फॉलो करायची. एक 4.5 इंचांवरती एक कमरेच्या लाईनची मार्किंग करून घ्यायची आणि तिथून खाली आपल्याला जवळपास 10 किंवा 10.5 इंचांवरती एक खालची मार्किंग आहे, तिथे आपला तो कट येणार असतो कुर्त्याचा. हे बघा, आणि आपलं जे कमरेचं, छातीचं आणि आपलं हिप साईजचं जे मार्किंग आहे त्याचा चौथा भाग करून त्यामध्ये 2 इंच लुझिंग ॲड करून आपल्याला इथे ही मार्किंग करायची असते. तर इथे 9.5 ते 10 इंचांवरतीही मी अशी एक मार्किंग करून घेते. आणि हे बघा, असा एक थोडासा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे फ्रेंच कर्वच्या मदतीने. आता इथे त्रिकोण म्हणजे कोणा निघेल तर कोणाने याला पाहिजे या हिशोबाने इथे ही मार्किंग आपल्याला असा हा राऊंड इथे करून घ्यायचा आहे. हे बघा, व्यवस्थित प्रकारे असा हा इथे शेप देऊन घ्यायचा आहे. पट्टीच्या मदतीने तुम्ही करू शकतात, पण इथे काय होतं की कोणा निघला जातो आणि तो कोणा आपल्याला नको आहे, त्यामुळे व्यवस्थित इथे असा शेप देऊन घ्यायचा. आणि एका सरळ रेषेत तुम्हाला जर खालचा जो भाग आहे ना आपला कुर्त्याचा जो खालचा भाग असतो त्याला दामण म्हणतात हिंदीमध्ये,
तर तो जो खालचा भाग आहे तो तुम्ही किती मोठा हवा आहे ना त्यानुसार तुम्ही त्याची लांबी ठेवायची आहे. आता जितकी मी वरती घेतला तितकंच मी ते खालच्या बाजूला देखील घेत आहे. सरळ रेषेत एक रेष मारून घेतली आणि थोडंसं असं इथे हलकासा राऊंड शेप देत आहे, जेणेकरून जास्त टोकं तिथे निघत नाही. त्यामुळे हे बघा, आता जवळपास आपली ही फ्रंट पार्टची ना पूर्ण ड्राफ्टिंग झालेली आहे आणि पुढच्या बाजूने आपण इथे ओपन ठेवायचं आहे आपल्याला. तिथे आपण टच बटन वगैरे टाकणार आहोत. त्यासाठी गळ्याचे आपण जिथून 2 इंचांवरती मार्किंग केलं ना तिथून खाली 7 किंवा 8 इंचांपर्यंत तुम्ही मार्किंग करू शकता. शक्यतो 7 इंचांवरच 7 किंवा 7.5 इंचांवरती ही मार्किंग करायची आणि तिथून आपल्याला एक सेंटरला एक लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आणि आता हे जेवढं आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे त्याची इथे कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, व्यवस्थित इथे सर्व कटिंग करून घ्यायची. आता इथे मी 2-2 इंच लूजिंग सोडलेली. ॲक्च्युली इथे ना थोडंसं मी मार्जिन सोडायचं विसरले. ही एक चूक झालेली आहे, तेवढी तुम्ही लक्षात घ्या. इथे तुम्ही हाफ इंचाची लूजिंग सोडायची आहे. आता मी इथे 2-2 इंच इथे मी लूजिंग सोडलेली असल्यामुळे एवढी लहान मुलांमध्ये म्हणजे एवढी काही मला प्रॉब्लेम येणार नाही. बिगिनर्ससाठी ना तुम्ही अर्धा ते 1 इंचांची मार्जिनसाठी इथे तुम्ही जागा सोडायची आहे. पुढे अर्धा इंचांची लूजिंग आपल्याला पाहिजे होती. पण तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही काय करायचं आहे, इथे 1-1 इंचाची लूजिंग तुम्ही कंपल्सरी सोडायचीच आहे. माझ्याकडून राहून गेलेलं आहे ती लूजिंग सोडायचं. तर आता मी ती पुढच्या ह्याच्यामध्ये कंटिन्यू करणार आहे. तुमच्या पुढे लक्षात येईलच कापडावरती वगैरे हे मी करणार आहे. आतमधलं अस्तरच आहे त्यामुळे एवढं प्रॉब्लेम काही होणार नाही. आता आपल्या फ्रंट पार्टपेक्षा ना बॅक पार्ट जो आहे आपला तो थोडा मोठा असतो, त्यामुळे मी आपलं अस्तर जे आहे ना बॅक पार्टचं ते जरा मोठं घेतलेलं आहे उंचीने, कारण आपली कॉलर येणार असते आणि कॉलर ही आपली थोडी पाठीमागच्या बाजूने वर चढते. त्यामुळे तर वरच्या बाजूला म्हणजे मी पूर्ण आहे तसं पॅटर्न ठेवून घेतला फ्रंट पार्टचा, तुम्ही बघू शकता. आणि जिथून पूर्ण असं आहे असं ड्रॉ करायचं किंवा आहे तसं पॅटर्न ठेवून वरती 2-2 इंच तुम्ही 1.5 किंवा 2 इंच वाढवून घ्यायचं. आणि हे बघा, सेम आहे तसं तुम्ही तिथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे बघा 2 इंच, 1.5 किंवा 2 इंच तुम्ही घेऊ शकतात, काहीच हरकत नाही. आणि पूर्ण मापे सेम ठेवायची आहे आपल्याला, ते काहीच बदल नाही करायचा. हे बघा, आता गळ्याच्या बाजूने ना म्हणजे आपली गळारुंदी सेमच असणार आहे. फक्त आपल्याला कॉलरसाठी इथे 1 किंवा 1.25 इंचांवरती ही मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला कॉलरचा राऊंड इथे आपला तयार होईल. त्याकरिता हे बघा, आता मैत्रिणींनो, यूट्यूबवर पहिल्यांदाच कोणीतरी मराठीमध्ये तुम्हाला बॉयच्या कुर्त्याची कटिंग वगैरे तुम्हाला इथे दाखवत आहे. आता याचा स्टिचिंगचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे, तो तुम्हाला जर याची स्टिचिंग जर बघायची असेल ना तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला जर याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेल, कारण तो माझ्याकडून स्किप झाला आणि अस्तरचं कुर्ता असल्यामुळे ना व्हिडिओ फार मोठा झाला असता आणि बघायला तुम्हीच कंटाळा करतात. त्यामुळे मी इथे ना फक्त कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे, स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार नाही आहे. जर तुम्हाला याची स्टिचिंग जर बघायची असेल ना तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मी तुमच्यासाठी नक्की स्टिचिंगचा देखील व्हिडिओ मी घेऊन येईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारी दिलेला बेल आयकॉन देखील तुम्ही प्रेस करायचा आहे, जेणेकरून असे छान छान नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी ना तुमच्यापर्यंत येतील आणि याचा तुम्हाला नक्की लाभ मिळेल. आणि यूट्यूबवर तुम्ही बघा, बरेच व्हिडिओ तुम्ही बघाल तर मराठी भाषेमध्ये तुम्हाला व्हिडिओ कुठेच मिळणार नाही. आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. आता हे बघा, जशी आपण ड्राफ्टिंग केली ना सेम त्या पद्धतीने मी तिथे कटिंग करून घेतलेली आहे.
हे बघा बॅक साईडचा देखील आपला पार्ट इथे तयार झालेला आहे. हे बघा मार्जिन जरा आपली राहून गेली होती फ्रंट पार्टला, तर ती मी बॅक पार्टला मी इथे मार्जिन ॲड करून घेतलेली आहे. बाकी सगळं आपलं ऑल ओव्हर सेम असणार आहे, काहीच बदल नाही आहे. फ्रंट पार्टला देखील तुम्ही 1-1 इंच मार्जिन इथे वाढवून घ्यायचे आहे, हे तुम्ही आता तिथे लक्षात घ्यायचं. आणि इथे ना सेंटरला असे छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपला कमरेचा वगैरे भाग कुठे काय कुठे आहे ते. आता याची आपल्याला आपल्या मेन फॅब्रिकवरती ना कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा असं व्यवस्थित ठेवायचं. खालचा काठ जो आहे ना तो आपला खालच्या काठापर्यंत आपण अस्तर नाही घेतलेलं, त्यामुळे हे असं आलेलं आहे, जेणेकरून अस्तर हे बाहेर दिसलं नाही पाहिजे याकरता आपण त्याची उंची कमी घेतो अस्तरची मेन फॅब्रिकपेक्षा. हे बघा इथे अशा प्रकारे हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता खालच्या बाजूला मी थोडं एक्स्ट्रा ठेवत आहे, जेणेकरून कपडा कट झाल्यावरती आपण जोडू नाही शकत. पण जर एक्स्ट्रा झाला तर आपण स्टिचिंगच्या वेळेस ना तो आपण इथे कट करून घेऊ शकतो. त्याकरिता आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते नेहमी आपल्या अस्तरापेक्षा हे जास्तच ठेवायचं असतं. आणि बिगिनर्सनी तर हे खास टीप तुम्ही माझ्याकडून टीप समजा किंवा माहिती तुम्हाला जे काय समजायचं ते समजा, पण माझ्याकडून ही तुम्ही नोट करून घ्या की अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे नेहमी अर्धा ते 1 इंच हे तुम्ही एक्स्ट्राच ठेवायचं आहे. कारण ते आपल्याला एक्स्ट्रा झालेलं आपलं स्टिचिंगच्या वेळेस आपण कट करू शकतो, पण एकदा कट झालं का ते आपण जोडू नाही शकत व्यवस्थित, त्यामुळे हे एक्स्ट्रा ठेवायचं असतं. आता आपण याचा बॅक पार्ट देखील इथे कट करून घेणार आहोत. व्यवस्थित इथे कात्रीच्या मदतीने हे सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला इथे कुठेही काही जरी अडचण आली असेल तरी तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला जो कोणता पॉईंट कळाला नसेल तुम्ही मला कमेंट करून विचारा, त्यावर नक्की मी तुम्हाला रिप्लाय देईल. हे बघा आपला बॅक फ्रंट पार्ट इथे तयार झालेला आहे. इथे स्लीव्जची कटिंग करून घेणार आहोत आपण इथे स्लीव्ज देणार आहोत. हे बघा एकदा सारखं आपला जो कपडा आहे ना मेन कापड तो व्यवस्थित करून घ्यायचा. आणि स्लीव्जला आपण इथे अस्तर नाही लावणार, आपलं प्लेन असणार आहे स्लीव्ज. कारण अस्तर जर लावलं तर ते खूप मग जाड होऊन जातं आणि एकदमच असं अनकम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे इथे आपण स्लीव्जला अस्तर नाही देणार. सरळ रेषेत एकदा कट करून घेऊ आणि मग पुढची कटिंग आपण इथे करणार आहोत. 2 ते 2.5 इंचांवरती खाली आपण कॅप हाईट जी आहे ती आपली इथे देऊन घ्यायची, किंवा आर्म राऊंडसाठी जो आपण तिरकस आपण रेषा ड्रॉ करतो ना त्याकरता इथे असं खाली 2 ते 2.5 इंचांवरती एक मार्किंग करून घ्यायची. आणि आपण रेग्युलर आपली ब्लाऊजची बाही जशी बनवतो त्या प्रकारे इथे असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा व्यवस्थितरित्या इथे हा शेप देऊन घ्यायचा. आणि बॅक आणि फ्रंट पार्ट सेपरेट इथे कट करून घ्यायचे आहे. आणि उलटसुलट बाजू एकदा चेक करून घ्यायची, त्यानंतर इथे कट करून घ्यायचं आहे तुम्हाला. जरा इथे मला उलटसुलट झाल्यासारखं वाटलं होतं, म्हणून एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि सारखे ठेवून घ्यायचे. जर तुमच्याकडून असे हे वरखाली होत असेल तर तुम्ही इथे त्या बारीक बॉल पिन्स मिळतात त्यांचा देखील वापर करू शकतात. हे बघा व्यवस्थित इथे हे सारखे आपले इथे कट करून झालेले आहेत. सेंटरला आपल्याला इथे ना एक नॉच देऊन घ्यायचा. पुढच्या भागाची कटिंग इथे व्यवस्थित करून घ्यायची. हे बघा आणि इथे सेंटरला एक नॉच देऊन घ्यायचा आहे. आता इथे एक अशी चुकीची खूण म्हणा, चुकीचं मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की हा आपला फ्रंट पार्ट असणार आहे त्याकरता.
तर अशा प्रकारे आपली ही स्लीवची देखील कटिंग झालेली आहे आणि इथे आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.